इतकं मोठं असतं की आपण आपल्या सामर्थ्यावर, आपल्या शक्तीवर त्याचा सामना करू शकत नाही. बरोबर आहे. जर आपण विचारही केला तर आपण निश्चितच हारतो. ते आपल्याला समजायला पाहिजे. आपण प्रयत्नही केला आपल्या मनाने, आपल्या स्वतःच्या बळावर, बुद्धीने, सामर्थ्याने, नाही काय फरक पडणार नाही. किती आजाराला तर काय झालं, मी 5 लाख बँकेत जमा करून ठेवलेलं माझ्या आजारासाठी. म्हणजे काय झालं तुम्ही स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून आहात, देवाच्या करारावर नाहीये, देवाच्या सामर्थ्यावर नाहीये. आहे ना माझ्याकडे पैसा, मला काय आत्ता काढून देते, मी जाते दवाखान्यात. कोरोनामध्ये बघितलेले आहे तुम्ही, लाखो रुपये खिशात घेऊन लोक फिरत होते. बेड नव्हतं मिळत, बेड. त्यावेळेस लोकांना बुद्धी यायला पाहिजे होती, अक्कल यायला पाहिजे की बाबा पैसा काय कामाचा नसतो. करोडपती लोक मी आपल्या हाताने स्वतः ऍडमिट केलं त्यांना, करोडपती लोकांना 7 दिवस ऍडमिट केलं आणि 1 रुपया घेतले नाही त्यांच्याकडून. ना दवाखान्याला घेतलं, ना मी घेतलं, ना कोणी घेतलं. त्यांना बेड ती रडली बाई है ना. ते बाईचं नाव नाही सांगत. तीच बाई जेव्हा मी 8 जानेवारी 2017 त्या चर्च मध्ये गेलो, मी चर्चचंही नाव सांगत नाही, म्हणजे त्या चर्चची मला तिकडे पद्धत कशी असते, आपल्याकडे थोडी जागा असते चर्च सुटल्यावर. याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं का, चर्च भक्ती झाली, पालकांनी आशीर्वाद, पालक काय करतो, दरवाजाजवळ जाऊन थांबतो आणि सगळे लोक मग हात मिळवतात आणि मग खाली एकत्रित होतात. तसं मी तिथे जाऊन थांबलो. एक माणूस घ्यायला तयार नाही मला हात मिळवायला. 8 मला डेट पाहिजे, म्हणजे डोक्यात कसं हे होऊन जातं ना. 8 जानेवारी 2017 एक माणूस मला आला नाही हो भेट हात मिळवायला. का? फक्त एवढंच की हा तरुण पाळक आहे, आम्हाला तरुण पाळक नको. अरे बाप 17 मध्ये मी जरा अजून तरुण होतो, एवढे केस केले नव्हते त्या काळात. हे आता जरासं म्हातारा झालो. तर त्यांचं काय म्हणतो, आमच्याकडे जेवढ्या बिशपला जाऊन सांगितलं की चांगला बोलतो, पाळकचा संदेश चांगला आहे, सगळं चांगलं आहे, पण आम्हाला यंग पास्टर, म्हणजे इंग्लिश मध्ये यंग, म्हणजे आमच्याकडे कसे म्हातारे चाललेले असतात, म्हणजे रुजलेले, वयस्कर, आणि ते त्यांच्या हिशोबाने अनुभवी. आणि तिथलं लीडर म्हणजे एक बाई होती. मग दिवस गेले, जानेवारी बिशप बोला ठीक आहे, एप्रिलमध्ये बदली करून टाकतो. 8 जानेवारीला अपॉइंटमेंट दिलं, एप्रिलमध्ये बदली करून टाकतो. 3 महिने सांभाळतो, 3 महिने आम्ही सांभाळून घेऊ. 3 महिन्यानंतर ते सगळे लोक तिथे बिशपकडे गेले, बोले आम्हाला हे पाळ काढायचं नाही, बोले आमचा पाळ काढायचा नाही. मग पुढे मुद्दा हा नाही, इथं हालेलुया पुढे इथे तर माझी प्रशंसा झाली की मी चांगला संदेश दिला, आम्ही सोबत चांगलं राहिलो त्यांच्या. 3 महिन्यानंतर ते बिशपकडे गेले आणि बिशप सगळ्या मीटिंग मध्ये, सगळ्या DSS, मी DS होतो, डिस्ट्रिक्ट सुपरिटेंडेंट होतो सेंट्रल बॉम्बेच्या. 26 चर्च होते माझ्याकडे, 26 चर्च माझ्या सुपरविजन मध्ये होते. तर मला बिशप बोललो की राजनी माझी नाक ठेवली बोले. आणि मग काय झालं, तीच बाई या कोरोनामध्ये नंतर 17 गेला, 18 गेला, 19 गेला, 20 गेला, 21 मध्ये कोरोना आला ना. 21 मध्ये कोरोना होता ना, 20-21 जे काही असेल, एक्झॅक्ट डेट मला लक्षात येईल. सकाळी 9 वाजता त्या बाईचा फोन, मला गळा कसा माझा हे होतोय, मला खोकला येतोय, मला कोरोनाचे सिम्पटम्स येते, घरात एकटी, 2 मुली फॉरेनला, अमेरिकेमध्ये. तिचं घर कमीत कमी 15 करोडचं घर असेल दादरमध्ये. असं दादरचं ते समुद्र दिसतं तिच्या घरामधून, एवढं मोठं घर, राहणारी एकटी, नवरा वारलेला. काही 2016 मध्ये नवरा वारला होता तिचा, मिस पिऊन, तेव्हा पण मिस पिऊन दिलं होतं त्या बाजूच्या चर्चमध्ये जाऊन. ती रडली, साहेब काय कसं करायचं ना, काही घाबरू नका. मी रडलो, मला बी रडू आलं की पहिल्यांदा कोणी माझ्यासमोर रडलं तर मी रडलो, प्रार्थना केली तेव्हा. आणि मी मग बोले काय पैसा लागतो, काही टेन्शन नाही बाळासाहेब. जसलोक हॉस्पिटल माहिती आहे तुम्हाला, जसलोक, सैफी, कुणी नाव ऐकलं नाही ना तुम्ही? मुंबई हे टॉपचे. तुम्ही जर गिरगाव चौपाटीला गेलात कधी, कोणी नाही गेला, पिकनिक काढावं लागते वाटतं म्हणजे मुंबईला. गिरगाव चौपाटी नाही माहिती तुम्हाला? तुम्ही जरा माहिती, गिरगाव चौपाटी आहे, मरीन ड्राईव्ह आहे, तिथले असे मोठे मोठे दवाखाने आहेत बरं काय, जसलोक, सैफी त्याला म्हणतात. ब्रिज कॅन्डी हे ते नाव ऐकलं नाही? ऐकलं? करीना कपूरच्या बाळात पण ब्रिज कॅन्डी मध्ये झालं, नाही माहिती तुम्हाला? जाऊ दे. लीलावती काय, लीलावती नाही, लीलावती. आता त्याला सैफ अली खानला चाकू मारलं तर त्याला तिथंच गेला तो ऑटोमध्ये बसून रात्री 2 वाजता. लोकांना काय बोलतोय, मैं सैफ अली खान हूं, स्ट्रेचर लेके आओ.
ओळख पटवावी. तो बोले बाळासाहेब या कोणत्याही दवाखान्यात मला भेट द्या, पण मला ऍडमिट करा, मला वाचवा. ती बाई बोलली. आता मी दुनियाभरचे फोन लावले इकडं तिकडे, माझे घरचे लोक साक्षीदार आहेत. एक ही बेड, माझे जेवढे नर्सेस ओळखीचे होते त्यांना लावा, ताई आहे का जागा, एक बेड पाहिजे, काय पैसे लागतात, 14 लाख घ्या, 10 लाख घ्या, पण बेड द्या. नाही मिळालं. मग एक अंधेरीला दवाखाना आहे, 7 हिल्स हॉस्पिटल, तिथं 1500 बेडची गव्हर्नमेंटने व्यवस्था केली होती. माझी सख्खी बहीण तिथं नर्स होती. मग परंतु तिथले जे सर आहेत महारुद्र, डॉक्टर महारुद्र सर म्हणून, त्यांना फोन लावलं, बरं फादर या ना, तुमच्यासाठी कधी बी एक बेड अवेलेबल. त्यांचीच अँब्युलन्स घेतली, त्यांच्या घरी घेतलं, त्यांना हाताने उचललं घरातून, मी स्वतः फक्त एक मास्क लावला होता नेलं आणि सबमिट केलं. त्याच्यानंतर ती बाई आजपर्यंत एक दिवस गेला नाही, तो दिवस आणि आजपर्यंत एक भी दिवस गेला नाही ती मला गुड मॉर्निंग केल्याशिवाय ती मेसेज पाठवलं नाही, तिचं आयुष्य झालं नाही. एक दिवस मी तिला मेसेज पाठवला, ती म्हणते बाळासाहेब काय झालं, बरं आहे का सगळं. म्हणजे पैसा तिला कळालं त्या दिवशी की माझा पैसा नाही, देवाचा करार. माणसं बी नाही, देवाचा करार असतो. आपण तर जरिया, माणसं तर काय, वी आर सोर्सेस, आपण माध्यम आहोत. कोणाच्या तरी आनंदाचे माध्यम व्हा, कोणाच्या तरी उपकार स्तुतीचे आशीर्वादाचे माध्यम व्हा, आणि देवाचा करार तुम्हाला आणि मला निभवून घेतो. तर सुरुवातीपासून आपण बघतो, मी 10 मिनिटात संपवणार आहे. मला ऐकून मय्यतीला जायचं आज, मी आज प्रार्थना करणार नाही सुटल्यावर. माझ्या मित्राचे वडील वारले, 11 वाजता मय्यत आहे, मला मय्यतीला जायचंय. तर 10 मिनिटात संपवणार, फक्त 10 मिनिटात या 3 टप्पे ऐका. करार कायम आहे व माझा आत्मा जो मी तुम्हाला दिलेला कायम आहे. हा काही याचा दुसरा अध्याय आपण स्पष्टपणे पाहिलं 5व्या वचनामध्ये. त्याच्यानंतर देव करार विसरत नाही, माणसं विसरतात. त्यामुळे जो दुःख, जो त्रास, जो आपल्या जीवनात येतो ना, ते आपल्यामुळे येतं. आणि मग पुन्हा आपण 78 मध्ये पाहिलं, स्तोत्रसंहिता 78 मध्ये, तो आठवण करून सदा स्मरण ठेवतो. फक्त विसरतच नाही, परंतु काय करतो, सदा स्मरण ठेवतो, लक्षात राहतो त्याच्या. आणि आज 25 मध्ये काय सांगतो बघा, खूप सुंदर म्हणतो की त्या स्तोत्रसंहिता 25 मध्ये, तो आपला करार त्यास कळवितो. कळवितो म्हणजे तुम्हाला एक प्रार्थना करायला सांगत आहे मी 1 तारखेपासून. काय प्रार्थना करायला सांगत आहे? हा, करेक्ट, व्हेरी गुड. प्रगती हुशार झाली 2025 मध्ये, बदल झाला प्रगतीमध्ये 2025 ला. देवाला विचारायचं, काय विचारायचं, देवा माझा तुझा काय करार आहे मला सांग. तुमचा करार वेगळा आहे, माझा करार वेगळा आहे, तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीचा करार वेगळा आहे. बोला बाजूला ना, तुमचा करार वेगळा आहे. काय असं बोलायचं नाही. मी तुम्हाला बोललो ना मागच्या वेळेस, बाजूला कशाला बोलायचं. मी तुम्हाला आठवण करून ते विसरलात का तुम्ही, बाळको बोलतात, बोला बाजूवाल्याला तुम्ही आता काय बाजूवाले, बाजूवाल्याला घेऊन स्वर्गात जाणार आहे का? आपण एकटे जाणार आहे स्वर्गात. स्वतःला बोला माझा करार वेगळा आहे. आता बोला माझा करार वेगळा आहे, प्रत्येकाचा करार वेगळा आहे. म्हणून त्याची प्रार्थना ऐकली गेली आणि माझी ऐकली गेली म्हणून रडू नका. ती समृद्ध झाली, तिचं चांगलं झालं, याचं चांगलं झालं, मी पण त्याच चर्चला जाते, मी पण तेच संदेश ऐकते, मग ह्यांना कसं चांगलं झालं आणि माझं कसं वाईट झालं, असं होत नाही. कारण की प्रत्येकाचा करार वेगळा आहे, प्रत्येकाचा आशीर्वाद वेगळा आहे, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. आणि देव बाप तुमचा करार तुम्हाला कळवून देणार आहे. हालेलुया. दुसरं कोणीच कळवून देणार, मी नाही देणार. किती मोठा, मग तुम्ही पंजाबला जा, हैदराबादला जा, बिदरला जा, कर्नाटकला जा, नाशिकला जा, मुंबईला जा, माउंटला जा, की डोंगरात जा, की समुद्रात जा, कुठेही जा. कोणता प्रॉफेट, कोणता पास्टर, कोणता भविष्यवक्ता तुमचा करार तुम्हाला कळवून देणार नाही. फक्त आणि फक्त परमेश्वर सांगेल की तुमचा करार काय आहे. हालेलुया, हालेलुया. त्यासाठी तुम्हाला विचारावं लागेल त्याला. आणि करार जेव्हा आपण म्हणतो ना, मी सांगितलं तुम्हाला करार बद्दल समजून सांगितलं, करार काय आहे. मला सांगा, करार कोण करतो? करार कोण करतं? ज्याला गरज आहे तर करार करतो. गरज निर्माण झालेली माणसं करार करतात, है ना. करार समजायला तुम्हाला करार म्हणजे काय सांगा बरं तुमच्या भाषेत, जरा एकदा मला समजा गेले. तुम्हाला समजायला की नाही समजायला हे मला समज नाही गेले. करार म्हणजे नुसतं करार करार करत राहिलो. आज 19वा दिवस आला. वचन म्हणजे मी या वचनात प्रॉमिस,
ते प्लॉट गेल्यावर आपण काय पैसे देतो बघा बया नांदेच्या काय बनवतो ते चिठ्ठी बनव काय ते बनवतो सौदा चिठ्ठी. हे भाषा लोक समजते आपल्याला. सौदा चिठ्ठी माहिती किती लोकांना सौदा चिठ्ठी माहिती? तुम्ही हात उचलायला बी लागले नाही माहिती तुम्हाला. सौदा चिठ्ठी मी माहित नाही. करार माहिती आहे? करार का सौदा चिठ्ठी ज्या प्रकारे म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये लिहितो की बाबा मी एवढे एवढे पैसे दिले नंतर मी करार करतो की मी या वेळेला रजिस्ट्री झाल्यावर बाकीचे पैसे देईल माझ्या नावावर हे ते अमका ढमका फलाना फलाना रजिस्ट्री झाल्यावर पैसे परत देईल. तर तो करार आपल्या जीवनाचा काय म्हणतो. आता मला सांगा करार कोण करतं? ज्याला गरज आहे तो करार करतो आणि देवाला गरज होती तुमची आणि माझी. हालेलुया. म्हणून त्यांनी प्रेम केलं. आता होतं काय यामध्ये देवाला गरज होती आणि आपण देवापासून दूर जातो. तो सदा स्मरण ठेवतो बोलतो. आता आपण सदा स्मरण ठेवत नाही. आता करायचं कसं? करार त्यांनी केलेलं आहे की मी तुमच्या एकदा तुम्ही माझ्या विश्वास ठेवा तुमचं मी धारण करेल. आपण विश्वास ठेवला पण तू नंतर भटकायला लागलो नंतर फिरायला लागलो नंतर परिस्थिती आपल्याला जास्त प्रिय वाटू लागली. व्यक्ती देवापेक्षा जास्त प्रिय वाटू लागला. मी तुम्हाला कितीदा उदाहरण दिलेलं आहे ना की आपण एखाद्या व्यक्तीसाठी खूप प्रार्थना करतो की देवा मला ही व्यक्ती पाहिजे मला लग्न करायचं हे करायचं. देवाकडे रडून रडून प्रार्थना करतो. माझ्या मित्राचा तुम्हाला एकदा अनुभव दिला होता. मग त्या मुलीला आणलं चर्चमध्ये बाप्तिस्मा दिला लग्न केलं आणि नंतर जाऊन बघितलं तर तू त्या मुलीसोबत पूजा करीत बसला. तो किती दुःखी होणार. देव किती म्हणजे तू ज्या व्यक्तीसाठी माझ्याकडे रडलास धावपळ केलीस तू त्या व्यक्तीसाठी मला सोडून देतोस. बरोबर समजलं. म्हणून तर सासू सुनेचं जमत नाही. हा बघा जवळ पापा काय सांगला पटला एकदम 100% पटलं. माझा मुलगा मी लहानाचा मोठे गेले तू येऊन घेऊन जातेस बाई. व्यक्ती महत्वाचा होऊन जातो म्हणून करार विसरून जातो. जेव्हा करार विसरतो म्हणजे आपल्याला व्यक्ती महत्वाचा झाला. व्यक्तीच नाही मी फक्त व्यक्तीचं उदाहरण दिलं. भौतिक गोष्टी महत्वाच्या झाल्या. माझं घर महत्वाचा माझी लेकरं महत्वाची माझी गाडी महत्वाची माझी नोकरी महत्वाची माझी साडी महत्वाची आणि देवाचा करार विसरतो. मग काय करतो देव आपली छडी फिरवतो. मग देव आपली छडी फिरवतो आणि जेव्हा छडी फिरवतो तुमचा आणि माझा घोसला तुटतो. शांतीचा घोसला घराचा संबंधाचा म्हणजे तो हलवतो. तुमची आणि माझी परिस्थिती बदलतो. आता त्या परिस्थितीमध्ये दोन गोष्टी होऊ शकतात. एक तर व्यक्ती तिकडचा होतो ना तर इकडचा होतो. समजायला मी काय बोलायलो. परिस्थिती बदलते. दुःख संकट आपल्या जीवनात निर्माण होतात. त्याला करार आठवण करून घ्यायचं असतो. आपण पळून जातो करारापासून. तो धावत पडतो सांभाळतो तरी पण जातो. लेकर जेव्हा असे करतात आपण काय करतो एकदा तरी मग जा बाबा कर आणि जेव्हा लागतं चटका आपण धावतो पळतो त्याला सांभाळतो. कालचीच गोष्ट आहे. मी ते पंचिंग मशीन असते ना पंचिंग मशीन ते करार काय नाही म्हणून मी ते कार्ड बनवले आज मी तुम्हाला देणार आहे. एकाने सांगितलं पाहिजे बनवून वाटत मी ते बनवून वाटत आहे आज मी देणार. तर त्याला पंच करू लागलो. त्याला ते मला असं गोंडा लावायचा होता जाऊन टाकला. तुम्ही बघितलं असून ते माझे लेकर ऐकत नव्हती दोन्ही. ती छोटीने घेतली हातामध्ये पंचिंग मशीन आणि घातली बोट आणि दाबलं. काहीच नाही झालं. एवढं शिकण्यासाठी पण ते अडकला हात बोंबून जाते तुम्ही काढलं. मग ते हे लावलं तिला काय म्हणतात ते आईस पॅक कोण बोलत आमचा बाबा झाले त्याला आईस पॅक लावलं. ती बरी झाली. तिला काही 5 मिनिटात ती हसू लागली ठेवू लागली. पण नंतर तिला म्हटलं घे मशीन आता घे मशीन. त्याला दुसरं आता एकाला झालं तर दुसरा घे मशीन आता घे. समज तुम्हाला काय बोलायचं. जेव्हा मशीनीत हात अडकतो तुम्हाला त्या मशीनला आपला हात लावत नाही. जेव्हा त्या परिस्थितीमध्ये तुमचा आणि माझा जीव तुमचे आणि माझे डोकं असं कर 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 फिरायला लागतं
है ना, जेव्हा आपण करार विसरून जातो, आपल्याला असं वाटतं मला गरज नाही, त्याला गरज आहे, तो बघत बसेल, म्हणून आपण व्यक्तीला महत्व द्यायला लागतो, परिस्थितीला महत्व द्यायला लागतो, माडीला महत्व द्यायला लागतो, म्हणून म्हटलं साडीला महत्व द्यायला लागतो, गाडीला महत्व द्यायला लागतो. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होतात. मग आपलं बोट मशिनीमध्ये जातं, मग चटका बसतो, आणि दुसऱ्याचा चटका बसून मग समोरच्याने तरी शिकावं. कमीत कमी आपण देवाच्या सानिध्यात येणारे बघावं की अरे हा चांगला होता, असं झाला, हिचं असं झालं, कारण की असं झालं म्हणून असं केलं, त्या गोष्टी शिकायला पाहिजे. तिथं जर तुम्ही शिकला नाही, ज्याप्रमाणे उद्या पुत्र शुद्धीवर आला, तिथं जर तुम्ही शुद्धीवर नाही आला, मग देव सुद्धा तुम्हाला मदत करू शकत नाही. इब्राहिम लोकांपत्र 6 अध्याय 6 वचन विसरू नका कधी. सुरुवातीपासून बोलतो मी, ना, आजपासून नाही, सुरुवातीपासून, की ते जे ज्यांना ख्रिस्त माहित आहे, ते ज्यांना कळालं की अरे ही परिस्थिती माझ्या चुकांमुळे माझ्या जीवनामध्ये आलेली आहे, तव चरणाशी आज बसुनी पापे मी आठवितो. पुढे काय, चुकलेल्या त्या गत पापांची क्षमा तुला मागतो. ही जाणीव लिहिणाऱ्याने काय टाकीतली तिथं, प्रायश्चिताची जाणीव करून दाखवतो. जोपर्यंत तुम्हाला आणि मला जाणीव होत नाही ना की या मशिनीत हात घातल्यावर चटका लागला, ज्याप्रमाणे लेकरांना समजतं, तसं आपल्याला की आपण जर देवापासून दूर गेलो, आपण कराराला महत्व न देता आपल्या भौतिक वस्तूंना महत्व देऊन पुढे चालायला लागलो, म्हणजे आपल्याला प्रायश्चिताची जाणीवच नाही. त्याला ज्या करार तोच करतो ज्याला गरज आहे. मी कितीही डोकं आपटून तुम्हाला सांगितलं की तुम्ही मागा, देवाला विचारा, तुमचा काय करार आहे देवासोबत, एकदा सांगा. प्रार्थनेत एवढं बोलायला काय लय पैसे लागतात लोक, देवा माझा काय करार आहे तुझ्यासोबत, सांग, मला नाही समजत. बरं, 2 गोष्टी सांगून विचारून तुम्हाला संपवतो. किती लोकांना आजपर्यंत आपला करार कळालेला नाही देवासोबत? नाही का, अजून नाही कळालं तर सांगा ना, है ना. असतील आपल्यापैकी खूप समजलंच नसेल, काय आहे देवा, कशासाठी तुझा माझा संबंध आहे, का मग मी येते, का प्रार्थना करते, का मला निवडलंस, का मला बोलवलंस, काय आहे तरी काय माझ्यासोबत तुझा संबंध, काय पाहिजे देवाला? तुमचं सुख, तुमचा पैसा? देवाला काहीच नको. देवाला तुम्ही पाहिजे, तुमचं अंतःकरण पाहिजे. की काय लागतो देवाला विचारायला, देवा माझं काय करावं तुझ्यासोबत, मला समजून सांग. परंतु आपण ही प्रार्थना आपल्यापैकी, मला मी सांगतो 50% लोकांनी केली नसेल, हे ना. 50% आपल्या लोकांनी 1 तारखेपासून 19 तारीख आली का आज, आणि त्यातल्या कमीत कमी ज्यांनी केले, देवा तुम्हाला आशीर्वाद देऊ. मला माहिती काय 50% बोलू, अर्धे केले नसतील, अर्धे केले असतील, अर्धे केले नसतील. तसे 10 कुमारी तशीच असते ना, 5 देतील अन्न 5 आणले नाही. आज देव सांगतो की मी तुम्हाला तुमचा करार कळवून देणारा देव आहे. हालेलुया. फक्त करार कायम नव्हे, परंतु देव तुमचा करार, म्हणजे देवासोबत काय करार आहे. करार कसला आहे? आशीर्वादाचा करार आहे. करार कसला आहे? उपकार स्तुतीचा करार आहे. करार कसला आहे? तुमच्या समृद्धीचा करार आहे. कारण की देवाने खूप सुंदर म्हटलं की माझा करार तुमच्या हानीचा नव्हे, परंतु तुमच्या प्रगतीचा करार आहे, तुमच्या वाढीचा करार आहे. आपण देवाला विचारायला विसरतो, परंतु देव तुम्हाला आणि मला आठवण करतो, कारण की त्याला गरज आहे. करार कोण करतो? त्याला गरज आहे तुमची आणि माझी. तुम्हाला विनाश गतीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी करार केलेला आहे. आपला विनाश होऊ नाही. आणि पुन्हा 3:16 जॉन 3:16 योहान 3:16 तोच करार आहे. परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. का दिला? की जो कोणी त्याच्यावर विश्वास करेल त्याचा नाश होऊ नये, परंतु त्याला अनंतकालिक जीवन प्राप्त व्हावा. हा करार आहे त्याचा. आपला नाश होऊ नये म्हणून त्याचा करार आहे. आणि जर आपण करार विसरला तर नाश होणारच ना. हो की नाही? तुम्ही मला सांगा. मग करार कोण आठवण करून देईल? देव. देव बोलतो इथं. काय बोलतो बोला? की तो आपला करार त्यास कळवेल, सांगेल. तुम्हाला त्याला विचारावं तर लागेल. विचारल्याशिवाय कळणार आहे का? नाही कळणार. घरात बसून कळतंय का? लाडकी बहिणीचा फॉर्म भरल्यावर कितीदा बँकेत जाऊन विचारतो? मला सांगा बरं. आले का रे बाबा? आले का बाबा? ATM द्वारे कितीदा बघता? हे ना, बघता ना, विचारता ना.
बँकेत जाऊन विचारता, ज्याच्याकडे एटीएम नाही ते एटीएम असेल ते एटीएम मध्ये जाऊन काढून बघता पैसे आले की नाही, म्हणजे माहिती काढण्याचा प्रयत्न. एकदा देवाला विचारून बघा, देवा माझा तुझा काय करार आहे मला सांग. तुझं वचन सांगणं की तू आपला करार त्याच्या लोकांना कळवून देतो, मला माझा करार कळवून दे. आणि मला विश्वास आहे की माझा करार हा प्रगतीचा आहे, वाढण्याचा आहे, समृद्धीचा आहे. आपण आपले डोळे बंद करूया, देवाच्या पवित्र चिन्हे जाऊया. तो जिवंत परमेश्वर, तो राजांचा राजा तुम्हाला आणि मला सांभाळतो, तुम्हाला आणि मला वागवितो, तुम्हाला आणि मला घेऊन चालतो. त्याला सांगूया, देवा तू महान आहेस, तू गौरवी आहेस, धन्यवाद, तुझी स्तुती करतो देवा, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो. थँक्यू जीसस. हालेलुया. तर डोळे बंद करूया, शांत मनाने शांत चित्ताने देवाजवळ जाऊया. त्याला सांगूया, माझ्या जीवनात देव तू वाढ, तुझी वाढ होऊ दे. मी कमी झालो तरी चालेल, तुझ्या नावाला महिमा प्राप्त होते माझ्याद्वारे, तुझ्या नावाला स्तुती प्राप्त होते. थँक्यू जीसस. हालेलुया. ईश्वर तेरे नाम के लिए जिए हम. आपण सगळेजण आपल्या जागेवर उभे राहू. थँक्यू जीसस. तो जिवंत परमेश्वर आहे. त्याला सांगूया, देवा तुझ्यासाठी आम्हाला जगायचंय, तुझ्या नावासाठी आम्हाला वावरायचंय. तू तू वाढ देवा, तुझी महिमा आमच्या जीवनात होऊ दे. तेरे नाम के लिए जिए हम. सगळे पण गाऊया. तेरे नाम के लिए जिए हम, तू बढ़े मैं घटूं, तू बढ़े मैं घटूं. आपण सगळेजण आपले हात वर करून सांगूया, तेरे नाम के लिए जिए हम. यस राजा, तेरे नाम. थँक्यू जीसस. हालेलुया. तुला धन्यवाद करतो. तू बढ़े मैं घटूं, तू बढ़े मैं घटूं. मेरे जीवन से महिमा तुझे मिले, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बढ़े मैं घटूं. धन्यवाद बाबा, तू जिवंत परमेश्वर आहेस, तू राजांचा राजा, आमचा कैवारी आहेस. तेरे नाम के लिए हम जिये, तुझ्या नावासाठी आम्ही जगावं देवा, कारण तुझा करार आमच्या जीवनात कायम आहे. आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर. जो प्रत्येक आत्मा ज्या परिस्थितीमधून आज आलेला आहे देवा, त्या प्रत्येकासाठी आज प्रार्थना करतो. त्यांच्या आजारांसाठी, त्यांच्या दुखण्यासाठी, त्यांच्या त्रासांसाठी प्रार्थना करतो देवा. येशूच्या नावाने तू प्रत्येकाला स्पर्श कर, पवित्र आत्म्याने परिपूर्ण कर राजा. तुझा करार आम्हापैकी प्रत्येकाच्या जीवनात कायम असू दे राजा. आम्ही वाढावं, तुझी स्तुती, तुझी महिमा करावी, तुझ्या नावाला मान महिमा गौरव द्यावाचं तू होते देवा. जेव्हा जेव्हा घरात ज्यांचे परेशान चालू आहे देवा, पैशांचा त्रास आहे, संबंधांचा त्रास आहे, दारू प्यायची सवय आहे देवा, आजार आहे देवा, व्यक्तीवरचा विश्वास आहे देवा, त्या सगळ्या गोष्टी आज मी तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो देवा. प्रत्येक आत्म्याला स्पर्श कर, त्यांच्या जीवनाशी तू बोल राजा, कारण की तू महान आहेस. तुझ्यासाठी आम्हाला जगायचंय, तुमच्यासाठी आम्हाला वावरायचंय देवा. थँक्यू जीसस. तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले. थँक्यू जीसस. धन्यवाद करतो देवा या क्षणासाठी. प्रत्येक आत्म्याला स्पर्श, त्यांच्या प्रार्थना तू ऐक, त्यांच्या जीवनाशी तू बोल देवा, त्यांच्या जीवनात देवा तुझा पवित्र आत्मा कार्य करू दे. येशूच्या नावाने मागतो म्हणतो आहे, आमेन.